आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवामूठ कशी व्हायची, त्याची पूजा कशी करायची, संकल्प कसा करावा, कोणती शिवामूठ व्हावी, कोणतं धान्य व्हावं, कसं व्हावं, हे सर्व जाणून घेणार आहोत। श्रावण महिना चातुर्मासातील अत्यंत पवित्र महिना आहे। अनेक सण, व्रत, उत्सव या महिन्यामध्ये येत असतात। आपण हे सर्व आपल्या पदरामध्ये पुण्य पडण्यासाठी करत असतो। यातलीच एक महत्त्वाची उपासना म्हणजे शिवपूजन। यामध्ये प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा, अभिषेक, उपवास महादेवासाठी आपण करत असतो। यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे महादेवाला शिवामूठ अर्पण करणं, शिवामूठ वाहणं। आपण अनेक वर्षापासून ही शिवामूठ वाहत असाल, परंतु ती नक्की कशी व्हावी आणि कोणता संकल्प करावा, काय मंत्र म्हणावा, हे आपल्याला आज पहिल्यांदाच कळणार आहे। शिवामूठ का वाहतात? ज्यांचा विवाह व्हायचा बाकी आहे त्यांचा विवाह होण्यासाठी, स्त्रियांना अखंडित सौभाग्य प्राप्तीसाठी, भाग्याची साथ, नशिबाची साथ मिळण्यासाठी, करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्तीसाठी, सगळ्या प्रकारचं सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य आणि महत्त्वाचं म्हणजे भगवान शिवशंकराची, महादेवाची कृपा लाभण्यासाठी म्हणून हे शिवामुष्टी व्रत आपल्याला करण्याची प्रथा पडलेली आहे। शिवामुष्टी हे एक व्रत आहे। कुमारिका, सवाष्ण स्त्रिया यांनीही शिवामुष्टी व्रत करावं। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हे व्रत करावं। यावर्षी 5 सोमवार आलेले आहेत। विवाहित सवाष्ण स्त्रीने विवाहाचे पहिले 5 वर्ष हे व्रत करायचं असतं। तसेच हे व्रत करण्याचा अधिकार कुमारिका, विवाहित स्त्रिया किंवा अविवाहित स्त्रिया, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, विधवा स्त्रिया या सर्वांनाच आहे। हे व्रत कोणीही करू शकतं। या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठावं, स्नान करून हिंदू संस्कृतीला मान्य असलेले सात्विक रंगाचे वस्त्र परिधान करावे, पारंपरिक वस्त्र धारण करावे। यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जावे। मंदिर जवळ असेल तर तेथे जरूर जावे, तेथे जाऊनच हे पूजन आपण करावे। जर मंदिरात जाणं शक्य नसेल, सध्या गर्दी पण फार असणार आहे, तर आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याचीच पूजा करावी। सर्वात आधी पूजेची सर्व तयारी आपण करावी। देवासमोर आसन घेऊन बसावं, आपल्या कपाळी गंध लावावं, स्त्रियांनी हळद कुंकू लावावं, हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करावा। संस्कृत आणि मराठी असा दोन्ही प्रकारचा संकल्प या ठिकाणी मी देत आहे। हातात पाणी, अक्षदा, एखादं बेलाचं पान, एक फूल, एक नाणं आपण हातामध्ये घ्यावं व म्हणावं, मम अवैधव्यम पुत्र पौत्रादी ऐहिक सकल भोग ऐश्वर्य प्राप्तिपूर्वक शिवलोक प्राप्तीद्वारा श्री शिवप्रीत्यर्थम। मग आपल्याला जे धान्य वाहायचे आहे त्याचे नाव घ्यावे। नाव घेतल्यानंतर धान्यम समर्पणम करिष्ये असं म्हणून त्या हातातलं सर्व खाली ताम्हणामध्ये सोडावं। हा संकल्प मराठीत करत असताना म्हणावं, मला सौभाग्य, संतती आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरात सुखशांती प्राप्तीसाठी, घरातील सर्वांना आरोग्यपूर्ण आयुष्य मिळण्यासाठी, महादेवाच्या कृपेसाठी म्हणून मी हे धान्य भगवान शिवाला, महादेवाला अर्पण करत आहे असं म्हणून हातातलं सर्व देवासमोर सोडावं। महादेवाला हात जोडून नमस्कार करावा, मन शांत ठेवावं, आपले सगळे लक्ष पूजेमध्ये ठेवावं। महादेव साक्षात आपल्या समोर बसलेले आहे, त्यांना प्रसन्न करण्यासाठीच आपण ही पूजा करत आहोत हा भाव मनामध्ये ठेवावा। महादेवाचा कोणताही मंत्र, महामृत्युंजय मंत्र म्हणावा। महादेवाला पाणी अर्पण करावं, पंचामृत असल्यास ते वाहावं। महादेवाचे कोणतेही स्तोत्र येत असल्यास किंवा मंत्र येत असल्यास त्याने महादेवावरती अभिषेक करावा। आपला साधा ओम नमः शिवाय मंत्र म्हटला तरी चालणार आहे। अभिषेक करताना पाणी, दूध, उसाचा रस इत्यादी आपण वापरू शकतात। यानंतर पाणी घालून पिंड छानपैकी स्वच्छ करावी, ती पुसून घ्यावी
देवाला कापसाचं वस्त्र अर्पण करावं, जानवं वाहावं, भस्म गंध देवाला लावावं, थोड्याशा अक्षता वाहाव्यात, बेल फुले वाहावे. यानंतर आपल्या मुठीमध्ये वावेल, आपल्या एका मुठीमध्ये मावेल एवढं धान्य, त्या सोमवारी असलेलं धान्य घ्यावं. त्यावरती पाणी वाहावं. ते धान्य ओले करून मगच देवावरती वाहावं. शिवपिंडीवरती ते वाहावं. धान्य वाहताना पहिले संस्कृत मंत्र सांगतो. तो नाही जमला तर सरळ मराठी मंत्र म्हणावा. संस्कृत मंत्र आहे नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने नंदी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने नंदी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. किंवा मराठीमध्ये शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. किंवा अजून एक मंत्र सांगतो, शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सगळ्यांचं लाडकं कर रे देवा. असे म्हणून हे धान्य शिवपिंडीवरती वाहायचे आहे. यानंतर धूप ओवाळावा, दीप ओवाळावा, नैवेद्य दाखवावा, आरती करावी, मंत्र पुष्पांजली म्हणावी, देवाची मनोभावे प्रार्थना करावी. या प्रकारे प्रत्येकाने महादेवाची श्रावणी सोमवारची शिवामूठ वाहण्याची पूजा करावी. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ, तिसऱ्या सोमवारी गहू, चौथ्या सोमवारी मूग व पाचव्या सोमवारी सातू हे धान्य शिवपिंडीवरती व्हायचं आहे. श्रावणी सोमवारचे व्रत हे मनापासून केले तर आपल्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. सर्वांना पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न व्हावेत आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी मी भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.